एस.एस.टी. कला व वाणिज्य महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। हा आहे एस.एस.टी. एडुपेडिया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मारुती पांढरे, सब्जेक्ट टीचर एज्युकेशन। आज आपण जो टॉपिक पाहणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे शिक्षक शिक्षणाची ओळख। यामध्ये पहिला जो मुद्दा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत, शिक्षक शिक्षणाची संकल्पना। शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षकाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपण जर त्या ठिकाणी विविध देश पाहिले तर त्या देशाचं विभाजन 3 भागामध्ये केलेलं दिसून येतं। अविकसित देश, विकसनशील देश, त्याचबरोबर विकसित देश। आपण जर विकसित देशामध्ये पाहिलं तर त्या देशातील शिक्षण जे आहे त्या शिक्षणाचा दर्जा उत्तम असतो आणि शिक्षणाचा दर्जा जर आपल्याला उत्तम करायचा असेल तर शिक्षकाला तशा पद्धतीचं प्रशिक्षण देणं त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं। त्यामध्ये आपण पाहणार आहोत शिक्षक शिक्षणाचा अर्थ, त्याचबरोबर स्वरूप, त्याच्याशिवाय शिक्षक शिक्षणाची गरज, व्याप्ती आणि उद्दिष्ट। क मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय शिक्षक शिक्षणाचा बदलता संदर्भ आणि जागतिक पातळीवर शिक्षक शिक्षणाचे बदलते स्वरूप। आपल्याला माहित आहे की काळानुसार शिक्षक शिक्षणामध्ये बदल करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे। जशा पद्धतीने जागतिक पातळीवरती शिक्षणामध्ये बदल होतोय त्याच पद्धतीने आपल्या देशामध्ये सुद्धा तो बदल करणं अपेक्षित आहे। आता आपण दुसरा मुद्दा पाहूया, भारतात शिक्षक शिक्षणाचा विकास। आपण जर त्या ठिकाणी पाहिलं की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या देशामध्ये जे शिक्षण होतं त्यामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती असेल किंवा विविध धर्मामध्ये दिलेलं वेगवेगळ्या पातळीवरचं शिक्षण असेल, परंतु स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्याला शिक्षणामध्ये बदल त्या ठिकाणी झालेला दिसून येतो। त्याचप्रमाणे अमेरिका असेल, ब्रिटन असेल, चीन असेल, त्या देशामध्ये देखील त्या ठिकाणी शिक्षणाचं प्रशिक्षण जे आहे या प्रशिक्षणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काळानुसार बदल केलेले दिसून येतात। त्याची देखील त्या ठिकाणी माहिती आपण दुसरा जो टॉपिक आहे त्या टॉपिक मध्ये घेणार आहोत। आता आपण त्या ठिकाणी तिसरा मुद्दा पाहूया, शिक्षक शिक्षण संस्था। आपल्या देशामध्ये शिक्षकाचं प्रशिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवरती त्या संस्था असतात। त्यामध्ये राष्ट्रीय पातळी असेल किंवा त्या ठिकाणी राज्य पातळी असेल। त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे राज्य स्तरावरील शिक्षक शिक्षण संस्था। त्यामध्ये सीई असेल, एससीईआरटी असेल किंवा जीबीटी आहे। त्याचबरोबर विद्यापीठ शिक्षण विभाग जो आहे त्यामध्ये देखील शिक्षकाला प्रशिक्षण त्या ठिकाणी आपल्याला दिलेले दिसून येतं। त्यामध्ये सेट परीक्षा असेल, नेट परीक्षा असेल किंवा इतर स्तरावर वेगवेगळ्या पातळीवरती हे शिक्षण जे आहे हे शिक्षण आपल्याला दिलेलं दिसून येतं। राष्ट्रीय स्तरावर शिक्षक शिक्षण संस्था आणि त्याच्या भूमिकेमध्ये यूजीसी असेल, न्यूईपी असेल, एनसीईआरटी असेल किंवा एनसीटी असेल, याद्वारे त्या ठिकाणी शिक्षक शिक्षणाचा आराखडा जो आहे तो आराखडा त्या ठिकाणी ठरवला जातो आणि त्याद्वारे शिक्षकांना त्या ठिकाणी शिक्षण जे आहे ते या संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं जातं। त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण संस्था आणि त्यांच्या कार्यामध्ये युनेस्कोची भूमिका त्या ठिकाणी महत्त्वाची आहे, कारण संयुक्त राष्ट्र संघाचा युनिसेफ हा जो भाग आहे या भागातर्फे जागतिक शिक्षणावरती लक्ष ठेवलं जातं। त्याचबरोबर शिक्षणाचा दर्जा उत्तम राहण्यासाठी शिक्षकाचं प्रशिक्षण देखील त्याच दर्जाचं असणं अपेक्षित असतं। आता आपण त्या ठिकाणी चौथा मुद्दा त्या ठिकाणी पाहूया, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक स्तरावरील शिक्षण। कारण शिक्षणाची सुरुवात जी आहे ते आपल्याला पूर्व प्राथमिक स्तरावरती त्या ठिकाणी झालेली दिसून येते। मग त्या ठिकाणी बालवाडी असेल, प्ले ग्रुप असतील, ज्युनियर केजी असेल, सिनियर केजी असेल, यामार्फत पूर्व प्राथमिक शिक्षण जे आहे हे त्या ठिकाणी चालू झालेलं दिसून येतं आणि त्यासाठी शिक्षकांना देखील आपल्याला प्रशिक्षण जे आहे हे प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलेलं दिसून येतं। त्यासाठी त्या ठिकाणी एनसीटीच्या मार्फत आपल्याला आराखडा त्या ठिकाणी तयार केलेला दिसून येतो। त्याचबरोबर प्राथमिक स्तरावरचं शिक्षण जे आहे त्या शिक्षणासाठी एनसीईआरटी असेल, एनसीटी असेल किंवा एससीईआरटी मार्फत त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रमाचा आराखडा जो आहे तो त्या ठिकाणी केलेला दिसून येतो आणि त्यासाठी आपण डीएड जे आहे त्या डीएडच्या मार्फत
हे शिक्षण जे आहे हे शिक्षण त्या ठिकाणी दिलेलं दिसून येतं. त्यानंतर आपण पाचवा मुद्दा त्या ठिकाणी पाहूया, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक येथील शिक्षण. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण त्या ठिकाणी विद्यापीठामार्फत त्या ठिकाणी दिलं जातं. त्यासाठी बीएडचा कोर्स जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला केलेला दिसून येतो. त्यासाठी सुरुवातीला या अभ्यासक्रमाची उद्दिष्ट त्याचबरोबर शिफारसी त्या ठिकाणी ठरवलेली दिसून येतात. या शिफारसी ज्या आहेत या शिफारसी एनसीटी जे आहे नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन या मार्फत त्या ठिकाणी ठरवले जातात. त्याचबरोबर उच्च माध्यमिक चा स्तर जो आहे त्याला देखील त्या ठिकाणी यामार्फत शिफारसी जी आहे त्या आपल्याला ठरवलेल्या दिसून येतात. शिक्षक शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा हा दुय्यम व उच्च माध्यमिक स्तरावरती एनसीटी मार्फत त्या ठिकाणी आपल्याला शिफारशीत केलेला त्या ठिकाणी दिसून येतो. आता आपण त्या ठिकाणी सहावा मुद्दा पाहूया, तृतीय स्तरावरील शिक्षण. यालाच आपण त्या ठिकाणी विद्यापीठीय स्तरावरचं शिक्षण त्या ठिकाणी म्हणतो. कारण विद्यापीठाच्या स्तरावरती ज्या पद्धतीने पूर्व प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल तशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रशिक्षण न देता त्यासाठी आपल्याला सेट किंवा नेट याची परीक्षा जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला दिलेली दिसून येते. त्यासाठी त्या ठिकाणी एक विशिष्ट असा आराखडा जो आहे तो आराखडा या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला केलेला दिसून येतो. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उद्दिष्ट ठरवली जातात आणि त्या उद्दिष्टानुसार अभ्यासक्रमाची रचना करून त्या ठिकाणी सेट किंवा नेट परीक्षेद्वारे त्या ठिकाणी शिक्षक जे आहे ते विद्यापीठ पातळीवरती आपल्याला तयार केलेले दिसून येतात. त्यानंतर सातवा मुद्दा आहे शिक्षक शिक्षणाचे प्रमुख मुद्दे आणि समस्या. शिक्षक शिक्षणामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी असलेल्या दिसून येतात. कारण शिक्षणाचा दर्जा जो आहे तो दर्जा त्या ठिकाणी उत्तम राहणं अपेक्षित असतं. जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी उत्तम दर्जाचं शिक्षण जे आहे ते शिक्षण देणं त्या ठिकाणी महत्वाचं असतं. त्यासाठी ध्येय धोरणं असतील, त्याचबरोबर शिक्षकांची भरती असेल, शिक्षकाची त्या ठिकाणी गुणवत्ता असेल, त्या गुणवत्तेचं व्यवस्थापन असेल याचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो. त्याचबरोबर जर 1991 तर आपण पाहिलं तर जगामध्ये एलपीजी धोरण जे आलेलं आहे त्यामध्ये लिबरलायझेशन असेल, प्रायव्हेटायझेशन असेल, ग्लोबलायझेशन असेल याचा समावेश देखील आपल्याला शिक्षणामध्ये त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. आणि काळानुसार आपण या प्रशिक्षणामध्ये बदल करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आता पुढचा मुद्दा आहे शिक्षक शिक्षणात अभिनव सराव. या शिक्षक शिक्षणामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी बदल करणं अपेक्षित आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रमाचा जो आराखडा आहे तो आराखडा त्या ठिकाणी आपल्याला केलेला दिसून येतो. त्यामध्ये सहकार्य असेल किंवा सहयोगी शिक्षक शिक्षण असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी बांधकामवादी आणि चिंतनशील शिक्षक जो आहे ज्याला आपण त्या ठिकाणी ज्ञान रचनावाद म्हणतो, त्याचबरोबर शिक्षक जो आहे तो त्या ठिकाणी चिंतनशील असणं अपेक्षित आहे, जेणेकरून तो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मध्ये उत्तम प्रकारची क्रिएटिव्हिटी जी आहे किंवा सृजनशीलता जी आहे तो त्या ठिकाणी निर्माण करू शकेल. त्याचबरोबर ई शिक्षक शिक्षण देखील महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय मूल्याभिमुख शिक्षण आणि शिक्षणाच्या ज्या पायऱ्या आहेत त्यामध्ये मूल्य असेल, स्पष्टीकरण देणे असेल, विद्यार्थ्याची कल्पकता वाढवणे असेल, अशा प्रकारचे जे उपक्रम आहेत हे उपक्रम देखील त्या ठिकाणी महत्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे शिक्षक शिक्षणातील संशोधन. कारण शिक्षक शिक्षणामध्ये संशोधन करणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. कारण त्यामध्ये बऱ्याच आपल्याला त्या ठिकाणी अडचणी आलेल्या दिसून येतात. त्यासाठी शिक्षण शिक्षणातील संशोधनाचं स्वरूप आणि व्याप्ती, त्याचबरोबर शिक्षक शिक्षणातील संशोधन क्षेत्रे, मग त्यामध्ये अध्यापन असेल, शिक्षकाची वैशिष्ट्य असतील, शिक्षकाची कामगिरी असेल, त्याचबरोबर शिक्षक शिक्षण असेल, शिक्षणासंबंधी त्या ठिकाणी संस्था असतील, यामध्ये संशोधन देखील त्या ठिकाणी महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे व्यवसाय म्हणून शिक्षक शिक्षण. कारण शिक्षण हे देखील त्या ठिकाणी एक व्यवसाय आहे आणि जशा पद्धतीने बाहेर त्या ठिकाणी व्यवसाय केले जातात तशाच पद्धतीने शिक्षणाचा उत्तम दर्जा त्या ठिकाणी राखणं अपेक्षित आहे. शिक्षकाकडे या व्यवसायाची कौशल्ये जी आहेत ही कौशल्य असणं अपेक्षित आहे.
मग त्या ठिकाणी व्यवसाय आणि व्यावसायिकतेची संकल्पना असेल, व्यावसायिकतेचे नीतिमूल्य असेल, किंवा त्या ठिकाणी शिक्षकांची परिणामकारकता असेल, या देखील त्या ठिकाणी सर्व मुद्दे महत्वाचे असलेले दिसून येतात। अशा प्रकारे आज आपण शिक्षक शिक्षणाची जी संकल्पना जी आहे त्या संकल्पनेविषयी त्या ठिकाणी माहिती पाहिली। थँक्यू।